हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या शेवटच्या लेक्चरला म्हणजे कालच्या लेक्चरला आपण काय घेतलं तर आपण बघितला होता पॉइंट्स. बघा, डिस्पर्शन ऑफ लाईट. तुम्हाला माहिती आहे की प्रकाश किरण हा जो व्हाईट लाईटने बनलेला आहे, तरी सुद्धा ह्यामध्ये काही रंग सामावलेले आहेत. A white light is made up of its component color. आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला सांगतं, जेव्हा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अभ्यास केला, की मीडियम जरी सारखं असलं तरी लाईट मधले प्रत्येक कलरची जी वेवलेंथ आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि प्रत्येक रंगाची व्हेलॉसिटी ही सुद्धा वेगवेगळी असते. So for a same medium, the velocity of different color is different, so the refractive index changes. Newton, Sir Isaac Newton was the first scientist who done the experiment. He passes a white light through the prism and got a 7 component colors of it. 7 component color of it. न्यूटन हे असे पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी प्रिझम बनवला आणि या प्रिझम मधून प्रकाशाला पास केला असता त्यांना असं दिसून आलं की प्रकाशाचे 7 रंगांमध्ये रूपांतरण होतं, याच्या 7 कंपोनेंट्स कलर मध्ये. हा फेनॉमेनॉन याच्या अगोदर अस्तित्वात नव्हता का? अगदी सुरुवातीपासून होता, पण त्याचं विश्लेषण करणारे होते सर आयझॅक न्यूटन. मग या फेनॉमेनॉनमध्ये होतं काय, जसं आपण बघतो की पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा सूर्यप्रकाश आपल्याला इंद्रधनुष्य दाखवतो. डोंगरांच्या मध्ये, निसर्गरम्य परिसरामध्ये आकाशामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. म्हणजेच सूर्यप्रकाशाचे 7 रंगांमध्ये रूपांतरण झालेलं आपल्याला दिसतं. असं कसं काय होतं? आपण ह्या किंवा याच्या पुढच्या लेक्चरला ह्याबद्दल माहिती घेणार आहोत की हाऊ द ब्युटिफुल फेनॉमेनॉन ऑफ रेनबो इज ऑकरिंग. पण मित्रांनो, की हे जे 7 कंपोनंट कलर मध्ये होणार या प्रकाशाचं जे सेपरेशन आहे, याच प्रोसेसला डिस्पर्शन असं म्हणतात. व्हॉट इज डिस्पर्शन? डेफिनेशन आपण घेतली होती. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट into its component colors while passing through a medium is called dispersion of light. जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमामधून जातो तेव्हा त्या माध्यमातून जात असताना त्याचे कंपोनंट कलर मध्ये सेपरेशन होतं, त्याचे रंग विभाजित होतात आणि ते आपल्याला दिसतात. अशा ह्या वर्णपंक्तीला, वर्णपंक्ती स्पेक्ट्रम हा शब्द आलेला आहे, वर्णपंक्ती तयार होण्याच्या या प्रक्रियेला प्रकाशाच्या डिस्पर्शन ऑफ लाईट असं म्हणतात. मग जर तुम्ही बघितलं की आपल्या कंपास मध्ये जी स्केल असते तिला जर आपण असं प्रकाशाच्या दिशेने, सूर्याच्या दिशेने धरून बघितलं तर आपल्याला त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कलरच्या छटा दिसतात, वेगवेगळ्या रंगांच्या छटा दिसतात. मग डिस्पर्शन ऑफ लाईट बद्दल आपण जाणून घेतलं होतं, त्याची डायग्राम सुद्धा बघितली होती की जेव्हा प्रिझम मधून लाईट पास केला जातो तेव्हा तो त्याच्या 7 कंपोनंट कलर मध्ये बदलतो. त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही उलटा प्रिझम ठेवला तर तुम्ही ते 7 प्रकाश किरण जेव्हा दुसऱ्या प्रिझम मध्ये एंटर करतील तेव्हा त्यातून एकच प्रकारचा प्रकाश किरण, एकच कलरचा प्रकाश किरण व्हाईट कलरचा बाहेर पडेल, हेही आपण बघितलं. हे सगळे एक्सपेरिमेंट न्यूटनने करून ठेवलेले होते. त्यानंतर हे होतं कालच्या भागाचे रिव्हिजन. काय होतं तर डिस्पर्शन ऑफ लाईट. व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट? व्हेन द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट into its component color while passing through a medium is called dispersion of light. In today's lecture we are going to see partial and total internal reflection. आजच्या लेक्चरला आपण पार्शियल म्हणजे अर्धवट आणि टोटल संपूर्ण इंटरनल रिफ्लेक्शन, अंतर्गत परावर्तन शिकणार आहोत. काय? रिफ्लेक्शन, परावर्तन. आता तुम्ही म्हणणार रिफ्लेक्शनचा इथं काय संबंध? तर बघा,
रिफ्लेक्शन हा एक फेनॉमेनॉन आहे प्रकाशाचा, जो आपण चॅप्टरच्या सुरुवातीला शिकलो होतो. when light is incident on any smooth surface, any hard and smooth surface, it bounces back, and this phenomenon is called as a reflection of light. जेव्हा प्रकाश किरण कोणत्याही सपाट गुळगुळीत पृष्ठभागावरती आढळतो तेव्हा तो काय होतो, वापस फिरतो, आणि प्रकाशाच्या ह्याच गुणधर्माला रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. पण आपण दुसराही फेनॉमेनॉन बघितला, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, की when light transfer from one transparent medium to another transparent medium, it changes its direction, and this phenomenon is called as a refraction of light. पण आता बघा, जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून प्रकाश दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातोय, आणि ते जर माध्यम ज्याच्यातून प्रकाश निघालेला आहे, चाललेला आहे, सुरुवातीला निघतोय, ते जर घन माध्यम असेल किंवा ते जर डेन्सर माध्यम असेल, हा शब्द चांगला आहे, डेन्सर, तर प्रकाश त्याच्या लेअरवरती म्हणजे सरफेस लेअरवरती आदळून तो इंटरनल रिफ्लेक्ट सुद्धा होतो काही प्रमाणामध्ये. उदाहरणार्थ बघा, स्विमिंग पूल पाहिलाय कधी? हा, स्विमिंग पूल मध्ये पाणी भरलेलं आहे आणि स्विमिंग पूलच्या बॉटमला सपोज लाईट सोर्स आहे. दिस इज द स्विमिंग पूल, दिस इज ऑल वॉटर अँड दिस इज द सोर्स ऑफ लाईट. काय केलंय आपण, हा जो स्विमिंग पूल आहे, वॉटर जे आहे, याच्या आतमध्ये आपण एक लाईटचा सोर्स म्हणजे एक बल्ब लावलेला आहे. आता ह्यामधून प्रकाश बाहेर पडणार आहे, ऑब्विस गोष्ट आहे. यामधून काय बाहेर पडणार आहे, प्रकाश बाहेर पडणार आहे. आता हा जो प्रकाश किरण आहे हा काय होतोय, बाहेर जातोय. मग बघा, बाहेर जात असताना आता हा किरण इथं गेला. आता वॉटरचं ही सरफेस आहे, या वॉटरचा हा पृष्ठभाग आहे, पाणी जिथं टाकलेलं आहे त्याचा हा काय आहे, पृष्ठभाग आहे. मग हा जो प्रकाश आहे हा सगळीकडून बाहेर पडणार, हा असा पण बाहेर पडणार, हा बघा इकडून निघालेला आहे, हा असा चाललेला आहे. आता इथं वॉटरच्या सरफेसला जेव्हा येतो तेव्हा बघा, वॉटर इज अ डेन्सर मीडियम, आणि वरती काय आहे, एअर, म्हणजे काय, हवा. इट इज अ रेअर मीडियम. मग डेन्सर मीडियम मधून जेव्हा रेअर मीडियम मध्ये हा लाईट जातो तेव्हा आपण बघितलं, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. मग हा बघा नॉर्मलच्या दुसरीकडे म्हणजे विरुद्ध बाजूला, नॉर्मलच्या दूर सरकतो, सरकला, बाहेर पडला. पण त्याच वेळेस ह्या सरफेस लेअरला प्रकाश जेव्हा अडतो, थाडतो, काही प्रमाणामध्ये ह्या प्रकाशाचं रिफ्लेक्शन होतं, म्हणजेच ह्या सरफेस लेअरला आदळून प्रकाश वापस पाण्यामध्ये फिरतो. प्रकाश या वॉटरच्या सरफेस लेअरला आदळून वापस पाण्यामध्ये फिरतो. काही प्रमाणामध्ये प्रकाशाचा ह्याच गुणधर्माला इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात. आणि हे जे इंटरनल रिफ्लेक्शन हे पार्शियल आहे, म्हणजे अर्धवट आहे. संपूर्णच्या संपूर्ण प्रकाश हा इंटरनल रिफ्लेक्ट नाही होत, तर तो काय होतो, अर्धवट रिफ्लेक्ट होतो, आणि तो काय होतो, पुढे निघून जातो काही प्रमाणामध्ये, म्हणजे तो बेंड होऊन एअर मीडियम मध्ये निघून जातो, पण तो इंटरनली रिफ्लेक्ट पण होतो. मग बघा, दुसरा प्रकाश किरण हा सुद्धा इथं आदळला, काही प्रमाणात रिफ्रॅक्ट झाला, चेंज इट्स अँगल फ्रॉम गोइंग for water medium to air medium, that is denser to rare medium, but in somewhat amount it get reflected also. काही प्रमाणात याचं रिफ्लेक्शन पण झालेलं आहे, परावर्तन पण झालेलं आहे. म्हणजे हे बघा, इथून आदळून सरफेस लेअरला हा पाण्यात वापस येतो, इथं आदळून सरफेस लेअरला पाण्यात वापस फिरतो हा प्रकाश किरण, त्यालाच म्हणतात पार्शियल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग कशाला म्हणणार पार्शियल रिफ्लेक्शन, बघा, when light enters a rare medium from a denser medium, it get partially reflected, that is part of light get reflected and come back into the denser medium, it's called partial reflection of light. प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जातो, म्हणजेच डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, तेव्हा प्रकाश किरण हा काही अंशामध्ये, काही प्रमाणामध्ये वापस फिरतो त्या पृष्ठभागाला आदळून, आणि प्रकाशाच्या ह्याच गुणधर्माला त्याचं पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणतात. काय म्हणतात, पार्शियल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचे अर्धवट काय, काही अंशी
होणारं परावर्तन असं त्याला म्हणतात. पण मग इथं एक भाग असा नोटीस करायचा की सगळीच्या सगळी किरण ही पार्शियल रिफ्लेक्शन नाही दाखवत. काही किरण ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन दाखवतात. कारण कन्सेप्ट काय आपली, पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पार्शियल म्हणजे अर्धवट आणि टोटल म्हणजे संपूर्ण. मग इथं तर आपण बघतोय की अर्धवट रिफ्लेक्शन होत आहे. काही किरण वर निघून जातो आणि काही किरण काय होतं, बाउन्स बॅक होतोय म्हणजे रिफ्लेक्ट होतोय. सो इट इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कसं होणार, तर बघा तुमच्या स्क्रीनवरती. पहिले थिओरिटिकल भाग बघू आणि मग आपण त्याला समजून घेऊ. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. Partial and total internal reflection. When a light enters a rare medium from a denser medium, it get partially reflected. It get partially reflected. That is, a part of light get reflected and comes back into the denser medium as per the law of reflection, and this is called partial reflection. The rest of light get refracted and goes into the rare medium. उर्वरित जो भाग आहे प्रकाशाचा हा काय होतो, तर हा हवेत निघून जातो म्हणजे रेअर मीडियम मध्ये चालला जातो. As a light going from denser to rare medium, it bends away from the normal. That is, the angle of incident I is smaller than the angle of reflection. This is on the left side of the figure 6.9. If we increase I, R will also increase according to the Snell's law, as the refractive index is a constant. स्नेल्स लॉ आपल्याला सांगतो की जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंट वाढतो तेव्हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा सुद्धा काय होतो, वाढतो. आणि टोटल जो त्याचा रेशो आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. जर अँगल ऑफ इन्सिडेंट एक विशिष्ट व्हॅल्यू असली आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन ही आर ची जी व्हॅल्यू आहे ही जर 90 अंश झाली, तर इफ दिस व्हॅल्यू आय इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल, तर त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल अँगल असं म्हणायचं. काय, क्रिटिकल अँगल. फॉर अँगल्स of incidents larger than critical angle, the angle of refraction is larger than 90 degree. मग या क्रिटिकल साठी म्हणजे जिथं काय आहे की अँगल ऑफ इन्सिडेंट हा 90 डिग्री आहे, तिथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय झाला, 90 प्लस झाला, नाही का, 90 डिग्री पेक्षा जास्त झाला. कारण आता आपण वरती बघितलं अँगल ऑफ इन्सिडेंस हा कमी असतो आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा जास्त असतो. कशामध्ये, जेव्हा डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम हा एखादा प्रकाश किरण जात असतो तेव्हा. बरोबर आहे. मग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा लार्जर झाला 90 डिग्री पेक्षा. Such a ray returns to the denser medium as shown towards the right hand side of the figure, and thus all the light get reflected back into the denser medium. This is called total internal reflection. We can determine the value of critical angle as follows. That is, refractive index, second medium with respect to first medium, that is sin I upon sin R. Total internal reflection I is equal to critical angle, that is R is equal to 90 degree. So refractive index of first medium with respect to second medium, that is sin I upon sin 90 degree is equal to sin I, that is sin 90 degree is equal to, that is 1. बघा मित्रांनो, अत्यंत सोपं आहे की सुरुवातीला आपण बघितलं की प्रकाश किरण हा काय होतो, वॉटर सरफेसला आदळून तो काय होतो, रिफ्लेक्ट होतो आणि त्यालाच पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणतात. पण जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जातो म्हणजे डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, तेव्हा त्याचा जो अँगल ऑफ इन्सिडेंट आहे हा नेहमी कमी असतो. कोणापेक्षा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा. ठीक आहे, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नेहमी जास्त असतो.
आपण याला असं करू, अँड आय इज ऑलवेज लेसर दॅन आर, मीन्स रिफ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इन्सिडेंट. ठीक आहे, लाईट ऑफ इन्सिडेंट. मग आता होतं काय की जेव्हा प्रकाश किरण हा एका विशिष्ट कोनामध्ये येतो, बघा इथं, आता इथं अँगल ऑफ इन्सिडेंट हा काही एक विशिष्ट अँगल आहे, अर्थातच तो कमी आहे, पण तिथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झालं, 90 डिग्री. हिअर आर आहे बघा, इथं दर्शवलेला आहे आर इज इक्वल टू 90 डिग्री. आता ह्याच्या नंतर जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंट बिकम 90 डिग्री, हा अँगल ऑफ इन्सिडेंट जो आहे हा आता 90 डिग्री बनला या ठिकाणी, तेव्हा होतं काय, ऑब्विसली अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होतं, 90 डिग्री पेक्षा जास्त होतं. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री पेक्षा जास्त, कारण अँगल ऑफ इन्सिडेंट जर 90 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑब्विसली 90 पेक्षा जास्त आहे. आणि अशा वेळेस तो प्रकाश किरण जो आहे तो बाहेर न जाता, म्हणजे रिफ्रॅक्ट न होता, तो टोटली काय होतो, वॉटरमध्ये इन्सर्ट होतो, म्हणजे टोटली वॉटरमध्ये बाउन्स बॅक होतो. आणि प्रकाशाच्या ह्याच प्रॉपर्टीला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात. काय म्हणतात, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंट हा 90 डिग्री असतो तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोर दॅन 90 डिग्री बनतो. त्यावेळेस प्रकाश किरण सरफेसला आदळून वापस पूर्णच्या पूर्ण वापस तो काय फिरतो, डेन्सर मीडियम मध्ये फिरतो, म्हणजेच वॉटर मध्ये फिरतो. प्रकाशाच्या ह्याच गुणधर्माला, प्रकाशाच्या ह्याच अँगलला काय म्हटलं जातं, तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि हा जो 90 डिग्री जेव्हा रिफ्रॅक्शन अँगल बनतो ना, तर तो असतो काय, क्रिटिकल अँगल. तो काय असतो, क्रिटिकल अँगल. आलं लक्षामध्ये. तर हे आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याला तुम्ही दाखवू पण शकता. कसं दाखवू शकता, बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. साइन आय अपॉन साइन आर. आणि तुम्हाला माहिती आहे साइन आर हा क्रिटिकल अँगल साठी किती आहे, 90 डिग्री. देअरफॉर व्हॅल्यू ठेवून देऊ आपण. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, वी गेट दॅट साइन आय अपॉन साइन आर. साइन आर किती आहे, तर तो आहे 90 डिग्री. साइन आर इज इक्वल टू 90 डिग्री. मग साइन 90 डिग्री ची व्हॅल्यू किती आहे, 1. म्हणून आपल्याला मिळतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज इक्वल टू साइन आय. याचं कारण आहे साइन 90 डिग्री ची व्हॅल्यू 1 आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर मध्ये 1 तो लिहिला काय किंवा नाही लिहिला काय तो असतोच. सो साइन 90 डिग्री इज इक्वल टू 1 अँड दॅट्स वाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम हा साइन आय वरती डिपेंड असतो. सो इफ साइन आय बिकम्स 90 डिग्री, द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज ऑकर. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज ऑकर. कळलं. म्हणजे बघा, जर 90 डिग्री पेक्षा कमी असेल अँगल ऑफ इन्सिडेंट तर काय होतं, पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन. एक्झॅक्टली 90 डिग्री असेल तर त्याला म्हणतात क्रिटिकल अँगल. आणि जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंट हा एक्झॅक्टली 90 डिग्री असतो तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री पेक्षा जास्त असतो. आणि यालाच काय म्हटलं जातं, काय तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हा रिफ्रॅक्टिव्ह जो अँगल आहे, रिफ्रॅक्शन नाही दाखवत, तो सगळंच्या सगळं रिफ्लेक्शन दाखवतो. तर आजच्या लेक्चरला आपण बघितलं पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. उद्याच्या लेक्चरला आपण रेनबो विषयी माहिती मिळवणार आहोत. प्रोबॅबली उद्याचं शेवटचं लेक्चर असू शकतं, हा चॅप्टर संपणार आहे. तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं